नमस्कार मंडळी. परीक्षा जवळ आल्या आहेत आणि आज आपण आपली शॉर्ट नोट्स मास्टर क्लास सुरू करत आहोत. जर तुम्हाला नवीन BSA 2023 कायद्यानुसार पुराव्याच्या प्रकारांवर म्हणजे काइंड्स ऑफ एव्हिडन्सवर प्रश्न आला ना, तर तो फक्त पाठ नाही करायचा, तो समजून घ्यायचा आहे. चला, ही संकल्पना आपण इतक्या सोप्या भाषेत डिकोड करूया की तुम्ही परीक्षेत एक परफेक्ट उत्तर लिहू शकाल. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? पुरावा म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार, मौखिक आणि दस्तऐवजी, मग त्यातही प्राथमिक विरुद्ध दुय्यम पुरावा, एक सोपं उदाहरण आणि सगळ्यात महत्त्वाचं BSA मधला डिजिटल बदल. हा अजेंडा म्हणजे फक्त टॉपिक्सची लिस्ट नाहीये, हे तुमच्या उत्तराचं परफेक्ट स्ट्रक्चर आहे. याच क्रमाने उत्तर लिहा, तुम्हाला हमखास चांगले मार्क्स मिळतील. चला, तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. पुरावा म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पुरावा म्हणजे ते लीगल मीडियम ज्याच्या मदतीने तुम्ही कोर्टात जजसमोर एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे सिद्ध करता. बेसिकली हा तो प्रूफ आहे जो तुम्ही कोर्टाला दाखवता. आता कायदा काय म्हणतो ते बघू. भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजेच आपलं नवीन BSA, त्याचं कलम 2(1)E काय सांगतं की पुराव्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. फक्त दोनच. एक आहे ओरल एव्हिडन्स म्हणजे मौखिक पुरावा आणि दुसरा आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे दस्तऐवजी पुरावा. बस, हे दोन कुटुंब लक्षात ठेवायचे. तर हे आहेत ते पुराव्याचे दोन मुख्य प्रकार, ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजे एकीकडे बोललेला शब्द आणि दुसरीकडे लिहिलेला कागद किंवा रेकॉर्ड. चला, आता एक एक करून दोन्ही समजून घेऊया. ओके, तर पहिला प्रकार आहे ओरल एव्हिडन्स म्हणजेच मौखिक पुरावा. नावावरूनच कळतंय. याचा अगदी सरळ सरळ अर्थ आहे की कोर्टात साक्षीदाराने तोंडी म्हणजे बोलून जी काही साक्ष दिली तो झाला मौखिक पुरावा. पण थांबा, इथेच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. BSA 2023 ने या ओरल एव्हिडन्सच्या संकल्पनेला एक मॅसिव्ह अपग्रेड दिलंय आणि हा पॉइंट तुमच्या उत्तरपत्रिकेत आलाच पाहिजे. फरक बघा किती मोठा आहे. जुन्या कायद्यानुसार म्हणजे IEA 1872 नुसार ओरल एव्हिडन्स म्हणजे फक्त कोर्टात हजर राहून दिलेली साक्ष. पण आता नवीन BSA 2023 काय म्हणतं की इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेली साक्ष म्हणजे समजा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून दिलेली टेस्टिमनी, ती सुद्धा आता ओरल एव्हिडन्सच मानली जाईल. हा खरंच एक गेम चेंजर बदल आहे, नाही का? पण ओरल एव्हिडन्सला दोन खूप महत्त्वाचे अगदी कडक नियम आहेत. पहिला नियम आहे कलम 54. ते सांगतं की तुम्ही जवळपास सगळं तोंडी साक्षीने सिद्ध करू शकता. पण जर एखाद्या डॉक्युमेंटमधली गोष्ट सिद्ध करायची असेल तर मात्र तुम्हाला तो डॉक्युमेंटच कोर्टात आणावा लागेल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गोल्डन रूल कलम 55. ते म्हणतं की ओरल एव्हिडन्स हा नेहमी डायरेक्टच असला पाहिजे. डायरेक्ट म्हणजे काय? म्हणजे तुम्ही कोर्टात जाऊन असं नाही सांगू शकत की माझ्या मित्राने खून होताना पाहिला आणि त्याने मला सांगितलं. कोर्ट तुम्हाला लगेच थांबवेल आणि म्हणेल तुमच्या मित्राला बोलवा. सोपा नियम आहे. ज्याने प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं किंवा अनुभवलं त्याने साक्ष द्यायची. दुसऱ्याकडून ऐकलेली गोष्ट चालणार नाही. यालाच म्हणतात हिअर्से. आणि हिअर्से इज नो एव्हिडन्स, हे लक्षात ठेवा. चला, आता पुराव्याच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजेच दस्तऐवजी पुरावा. यामध्ये कोर्टाच्या तपासणीसाठी सादर केलेल्या सगळ्या डॉक्युमेंट्सचा समावेश होतो. मग तो कागद असो, फोटो असो किंवा अगदी पेक्सेलमध्ये साठवलेली माहिती असो. आणि इथे सुद्धा BSA 2023 ने एक जबरदस्त अपडेट आणला आहे. आता डॉक्युमेंट म्हणजे फक्त कागद नाही. तुमचा पेनड्राईव्ह, ईमेल, व्हॉट्सअप चॅट, कोणतीही डिजिटल फाईल, हे सगळं आता कायदेशीररित्या डॉक्युमेंट आहे. आपल्या डिजिटल युगाला कायद्याने दिलेली ही एक मोठी पोचपावतीच आहे. बरं, मग एक प्रश्न उभा राहतो की ठीक आहे, ईमेल किंवा पेनड्राईव्ह हे डॉक्युमेंट आहे, पण त्यात काय लिहिलंय किंवा काय आहे हे सिद्ध कसं करणार? तर कायदा आपल्याला यासाठी दोन मार्ग देतो. चला ते पाहूया. तर कोणत्याही डॉक्युमेंटमधला मजकूर सिद्ध करण्याचे हे दोन मार्ग आहेत. एक आहे प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे प्राथमिक पुरावा आणि दुसरा आहे सेकंडरी एव्हिडन्स म्हणजेच दुय्यम पुरावा. हे खूपच सोपं आहे बघा. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे कलम 57 हा पुराव्यातला राजा आहे, म्हणजे तो ओरिजिनल डॉक्युमेंट स्वतः, मूळ प्रत. आणि सेकंडरी एव्हिडन्स म्हणजे कलम 58 हा त्याचा सबस्टिट्यूट आहे, म्हणजे जेव्हा ओरिजिनल हरवतं किंवा उपलब्ध नसतं तेव्हा त्याची सर्टिफाईड कॉपी किंवा फोटोकॉपी वापरली जाते.
ही स्लाईड तर तुमच्या परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. यात प्रायमरी आणि सेकंडरी एव्हिडन्समधला फरक अगदी स्पष्ट दिला आहे. बघा, प्रायमरी म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट, तर सेकंडरी म्हणजे त्याच्या कॉपीज. प्रायमरी एव्हिडन्स हा सर्वोत्तम मानला जातो. सेकंडरी एव्हिडन्सला फक्त काही खास परिस्थितीतच मान्यता मिळते. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते एका साध्या सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. असं उदाहरण दिलं की परीक्षकाला तुमचं उत्तर लगेच कळेल आणि मार्क पण चांगले मिळतील. चला, एक प्रसंग इमॅजिन करू. समजा अ नावाच्या माणसाने गुन्हा केला आणि ब नावाच्या व्यक्तीने तो गुन्हा स्वतःच्या डोळ्याने पाहिला. आता जेव्हा ब कोर्टात येऊन सांगतो की मी अ ला गुन्हा करताना पाहिला आहे, तर ही त्याची साक्ष काय झाली? बरोबर, ही झाली डायरेक्ट ओरल एव्हिडन्स. आता पुढे बघा. समजा त्याच अने एका कागदावर आपला गुन्हा कबूल केला आणि सही केली. पोलिसांनी तोच ओरिजिनल कागद कोर्टात सादर केला, तर हा कोणता पुरावा झाला? अगदी बरोबर, हा झाला प्रायमरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, कारण इथे मूळ ओरिजिनल पत्र सादर केले. आणि आता तिसरी सिच्युएशन. समजा तो कबुली जबाबाचा ओरिजिनल कागद हरवला, पण पोलिसांकडे त्याची एक सर्टिफाईड फोटोकॉपी आहे. आता जेव्हा पोलीस ही फोटोकॉपी कोर्टात सादर करतील, तेव्हा ती काय होईल? ती होईल सेकंडरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. पाहिलं किती सोपं आहे? तर आता आपण येतोय आपल्या उत्तराच्या कन्क्लुजनकडे, म्हणजे समारोपाकडे. आणि हा पॉइंट तुमच्या उत्तरातला सगळ्यात महत्वाचा, हायलाईट करणारा पॉइंट असणार आहे, कारण हा BSA मधला सर्वात मोठा डिजिटल बदल दाखवतो. तुमच्या उत्तराचा शेवट नेहमी ह्या आधुनिक बदलावर जोर देऊन करा. हे नक्की सांगा की BSA 2023ने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेली निवेदनं आणि इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड्स यांना पुराव्याच्या व्याख्येत अधिकृतपणे जागा दिली आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्ससुद्धा प्रायमरी एव्हिडन्स म्हणून स्वीकारले जाऊ शकतात. कायद्याने उचललेलं हे खूप मोठं पाऊल आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? आता जिथे तुमचे ईमेल आणि व्हॉट्सॲप मेसेजेस यांना सुद्धा कायदेशीररित्या डॉक्युमेंट मानलं जात आहे, तिथे भविष्यात कोर्टात केस सिद्ध करणं किती बदलणार आहे आणि तुम्ही तुमची बाजू कशी सिद्ध करणार? हीच रचना तुमच्या उत्तरात लिहा आणि तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. डिस्क्रिप्शनमधील नोट्सचा स्क्रीनशॉट घ्या. जर हे संकल्पनात्मक स्पष्टीकरण तुम्हाला मदत करत असेल तर लाईक बटन दाबा, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढची शॉर्ट नोट कोणत्या विषयावर हवी आहे. शिकत रहा, कायदेशीर रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.